राधे राधे गोविंद गोविंद राधे। भगवान की जय। जगतगुरु श्री दत्तात्रेय भगवान की चेतश्चिन्तय चित्परं चितिहरं चिच्चेतनं चिन्मयं मोहं मुञ्च मनो मनोभव महाकूपार पारं तरम् अंतकोशमकोश कोश निकरं सन्मूल मुन्मूलिनम् जीवं जीवयते जगज्जनिकरं चक्रेश्वरं तं परम्। अनंत ब्रह्मांड नायक अतुल्य परमानंद अमृतसागर भगवान कृष्णनाथाच्या असीम कृपेने आज पूर्णत्वाकडे जात असणारी, आज समारोपे सत्राकडे जात असणारी आपली संपूर्ण श्रीमद भागवत कथा कृष्ण कथा आज आपल्या कथेची समाप्ती आहे, ज्याला आपण काला म्हणतो, बरोबर आहे की नाही? शेवटचा दिवस काल्यानं होतो। पाऊस खूप महाराष्ट्रभर नव्हे तर भारतभर चालू आहे। पाऊस पडल्यानंतर करंदीतलं पाणी नदी नाल्याला जातं, नदी नाल्याचं पाणी गोदावरीला जात असेल, तापीला जात असेल, गंगेला कृष्णेला जात असेल, नदीचं पाणी पुन्हा आपल्या नाल्यात येतं का? तुमच्याकडे येतं का? नाही ना। नदीला जातं आणि नदीतून पुन्हा समुद्राला मिळतं, लक्षात घ्या। समुद्राला पाणी मिळाल्यानंतर ते पूर्ण होतं, लक्षात घ्या, पूर्णत्वाकडे जातं। तसे कथेचा पहिला दिवस शेवटचा दिवस हा काला असतो। मंदिराचा पाया होतो, स्लॅब टाकला जातो, शिखर बांधल्या जातं, ज्यावेळेस कळस बसवलं जातं त्यावेळेस मंदिर पूर्ण होत असतं, लक्षात घ्या। तशा आनंदामध्ये कथा आज आपली 8व्या दिवसाकडे आली। आज आपल्या कथेचा काला आहे। आम्हाला बऱ्याच लोकांना कळत नाही काला काय आहे। नुसतं काला मटकी बांधली किंवा कीर्तन केलं की काला, असं नाही। प्रत्येक गोष्टीचा काला असतो। संसाराचा काला असतो, तुमच्या जीवनाचा काला असतो। मरता आणि मरणाचा अवसर होणे तुमच्या जीवनाचा काला आहे, लक्षात घ्या। हा काला करता आला पाहिजे। गावामध्ये कार्यक्रम होता, तोही तुमच्या गावाचा काला असतो आणि कार्यक्रम सुरू झाल्यानंतर शेवट होणं हाही त्या कार्यक्रमाचा काला असतो, लक्षात घ्या। काला म्हणजे सामावणे। काय? काला म्हणजे सामावणे। तुम्ही मटकी पाहिलेली असते, त्या मटकीत काय असतं? लाही असते, दही असतं। दही त्या हलक्या असणाऱ्या त्या लाहीला सामावून घेते। दही हा जड पदार्थ आहे, हलक्या वस्तूला सामावून घेते आणि लई त्या दह्यामध्ये सामावते, त्याला काला म्हणतात, लक्षात घ्या। तसा विचारांचा काला झाला पाहिजे, आचारांचा काला झाला पाहिजे, जाती जातींचा काला झाला पाहिजे, ह्याला काला म्हणतात। नुसतं कीर्तन करणं ह्याला काला नाही म्हणत, लक्षात घ्या। तो कोण्याही समाजाचा असो सामावता आला पाहिजे, विचाराचा काला झाला पाहिजे, जातीयता नष्ट झाली पाहिजे। ज्यावेळेस माझ्या कानाने यमुनेच्या काठावरती काला केला ना, तिथं सुबल असेल, मधुमंगल असेल, ब्राह्मणाचे असतील, गवळ्याचे असतील, संभाराचे असतील, मराठ्याचे असतील, यदुवंशातील असतील, सगळ्यांनी भाकरी आणल्या, काला केला। माझा जगाचा मालक म्हणला नाही ही वंजाऱ्याची भाकर आहे, ही माळ्याची भाकर आहे, ही मराठ्याची भाकर आहे, लक्षात घ्या।
सगळ्यांचा काला केला ना हो. केला का नाही? का त्या भाकरीवर लिहिलेलं आहे ही ह्याची भाकर आहे. हा अर्थ होतो काल्याचा. पण आम्ही रंगामध्ये विभागलो, लक्षात घ्या. आम्ही जातीमध्ये विभागलो, आम्ही देवाला वाटून घेतलं. ह्या रंगाचा देव, पांढऱ्या रंगाचा हा मानवांचा देव, ह्यो भागव्या कलर मधला हे ह्यांचा देव, पिवळ्या कलर मधला हा अमक्याचा देव. काय चाललंय? हा काला नाही, काला विचाराचा काला शिकवतो. लक्षात घ्या, सामावून शिकवतो. एका अरण्यामधून जात असताना, जसा आता पाऊस चालू, पूर आलेला होता, जोराचा पाऊस चालू होता, एक पर्णकुटी दिसली. त्या ठिकाणी दोघे जण त्या पर्णकुटीमध्ये जातात. वीज कडकडत होते. त्यांना बरं वाटलं. पहा, आपण दोघे जण आहेत, आता या पर्णकुटीमध्ये झोपू. झोपल्यानंतर पाऊस चालूच होता. रस्त्याने दोन वाटसरू जात होते. डोकावून पाहिलं पर्णकुटीमध्ये, या आतमध्ये या ना. दोघे झोपलेले होते ना, आपण चौघे जण आता काय करू? बसून राहू रात्रभर. चौघे जण आता पर्णकुटीमध्ये. जागा फक्त 2 माणसाची जागा होती झोपण्यासाठी. आता किती बसले? 4 झाले. पुन्हा रस्त्याने 4 जात होते. डोकावून पाहिलं, आम्हाला आत घेता का? त्यांनी सांगितलं या. अरे पण बसणार कसं? बसता येतं. आपण बसलो होतो ना, आता आपण उभे राहू. 4 होते, 8 झाले पर्णकुटीमध्ये. आता रात्रभर 8 उभा आहेत. लक्षात घ्या. आता पुन्हा त्या ठिकाणी 8 आलेले. आता कसं सामवायचं? त्यांनी सांगितलं काही नाही, आपण एका पायावर उभा राहण्याची तयारी करू. 8ंना आत घेतलं. रात्रभर त्या ठिकाणी एका पायावरती उभा राहिले. ह्याला काला म्हणतात, सामावणं म्हणतात. लक्षात घ्या, काला करता आला पाहिजे. जीवनामध्ये जगताना काला करता आलं पाहिजे, ह्याला काला म्हणतात. आणि आज आपल्या कथेचा काय काला आहे? लक्षात घ्या. माझ्या भगवंतानी काला केला गोकुळामध्ये. काय आनंद असेल त्या काल्यामध्ये. आनंद आहे. आज आपल्या कथेचा काला आहे. आपल्याला प्रत्येक धर्माला, प्रत्येक जातीला आपल्याला सामावता आलं पाहिजे. विचाराचा काला असेल, आचाराचा काला असेल. गेल्या 7 दिवसापासून पाहतो, एवढा आनंद वाटला मला की मोठ्या अंतःकरणाने तुम्ही कुठलाही विचार न करता तुम्ही या ठिकाणी आलात. सगळ्यांनी आनंदामध्ये या ठिकाणी सेवा केली. बघा, अन्नदानाची असेल, शारीरिक मानसिक असेल. मी सगळ्यांचा नाम उल्लेख करणार नाही, पण प्रत्येकाने प्रत्येकाच्या सहभागातून या ठिकाणी ही कथा अचानक आदरणीय श्रद्धे आमचे विजापूरकर बाबा असतील, तपस्विनी आमच्या मातोश्री रंजनाताई असतील, आमची छोटी ताई असेल, सगळ्यांनी कधीही असं दाखवलं नाही की आम्हाला कंटाळा आहे. कुणी या त्या रूम मध्ये स्वयंपाक पडलेला असेल, खिचडी पडलेला असेल. जिथे मी राहतो, काकांचं मला नाव माहित नाही, परंतु कुठलाही संकोच न करता, बाबा तुम्हाला काही लागतं का? हे जगणं आहे. लक्षात घ्या. सगळे नाना या ठिकाणी उभा आहेत. सगळे आपले करंदीतील सगळेच ग्रामस्थ मोठ्या अंतःकरणाने या ठिकाणी उभे आहेत. आमचे काका आहेत, दत्ते काका असतील. सर्व गावातलं सगळ्यांचं नाव आका घेण्याने माझी वाणी पवित्र होणार आहे. सगळ्या माझ्या या ठिकाणी भगिनी, मातोश्री सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या साधाई साहेबांच्या मातोश्री या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि नव्हे तर मोठ्या अंतःकरणाने जाधववाडी येथील पूजनीय, वंदनीय, अनेकांच्या वेदाबोधा अनुसरणांना निमित्त असणारे गुरुवरे मोठे बाबांची, त्यांचा परिवारही या ठिकाणी उपस्थित आहे. बघा, मोठ्या अंतःकरणाने या ठिकाणी तेही मोठं मन करून या ठिकाणी उपस्थित आहेत. सकाळी मूर्तीला स्नान वगैरे होतं, दुपारी आरती असते आणि ठीक 3 वाजता सुंदर त्या भगवंताच्या नामाचे फायदे, जे नामाचे दाट आहे सांगितलेले आहेत. नामाने काय होतं नेमकं? नाम उच्चारल्यानंतर नामे वेद, नामे बोध, नामे अनुसरण, नामे स्मरण, नाम येते विघ्न हरी, नाम पडते आकाश धरी, नाम सकळ निरोध पुरे हरी. तुम्ही 8 दिवसापासून ऐकतायत. बाबा त्या ठिकाणी रोज येतात. पूजनीय आमचे स्नेह सण मित्र निलेश दादा पंजाबी, त्यांनाही साष्टांग दंडवत प्रणाम करतो.
आणि सुंदर अशी आम्हाला साथ करणारे आदरणीय हरिभक्त परायण आमचे अशोक महाराजची पुरी. सुंदर असा आवाज त्यांच्यासाठी जोरदार ताळी वाजा. आमचे सन्मित्र हरिभक्त परायण गोविंदजी भारती सिंतवादक तेही सुंदर अशी मला 7 दिवसापासून साथ करतायत. मृदंग विशारद हरिभक्त परायण मुकुंदजी महाराज धुरंधरे तेही सुंदर या ठिकाणी मला साथ करतायत. आमचे स्नेही सन्मित्र हरिभक्त परायण जगधने सर त्यांचंही स्वागत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवला ज्यांनी, असं ज्यांचं सुंदर असं या ठिकाणी सिस्टम आहे, साऊंड सिस्टम आहे. मला नाव माहित नाही यांचं काय. संतोष, वा वा वा. ज्या कानाची कथा चालू आहे तोच काना संतोष असतील. त्यांची सुंदर अशी सिस्टम असणारी त्यांनी आवाज आपल्यापर्यंत पोहोचला. दादा आपल्याला या ठिकाणी भरभरून या ठिकाणी धन्यवाद देतो, स्वागत करतो. आणि ज्यांचा हा मंडप आहे, काय नाव आहे, श्रीमान सद्भक्त मोरे सर साकोरे, सुंदर असं त्यांनी आपल्याला छत दिला या ठिकाणी बसण्यासाठी. वरुण राजा गरजत होता त्यांनी. आणि सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे काय केलं माहितीये का, देव जरी असेल तर त्याला भक्ताशिवाय करमत नाही. पहा, मी कितीही कथा सांगितली तुम्ही आले नसते तर काय केलं असतं. मी भक्त आहे तिथं देव आहे आणि देव आहे तिथं भक्त आहे, लक्षात घ्या. असं म्हणतात जिथे माझे भक्त गायन करतात ना, जिथे हरिपाठ करतात, जिथे कीर्तन करतात, नारदा यत्र गायन्ति मद्भक्ता तत्र तिष्ठामि नारद. लक्षात घ्या, जिथे माझे भक्त गायन करतात ना रे, तिथे मला जावं लागतं. मी तिथे जातो. म्हणून मी जरी इथं असलो तर मोठ्या अंतकरणाने तुम्ही या ठिकाणी उपस्थित झालात. म्हणून मी आनंदात तुम्हाला कथा सांगू शकलो. आता जाताना माझी अवस्था अशी होती की तुम्हाला सांगावं काय. अतिशय मला या ठिकाणी आपण प्रेम दिलं, स्नेह दिलं. असं म्हणतात ना, कन्या सासूला जाय मागे फिरतो. तिची जी अवस्था होते ना सासरला जाताना, माग फिरून पाहिल्यानंतर तिचं हृदय भरून येतं. त्याप्रमाणे आपण 7 दिवस या ठिकाणी मला प्रेम दिलं. लक्षात घ्या, संतांचं हे माहेर असतं. लक्षात घ्या, ही भक्त मंडळी जी असते ना, ते स्वतःच माहेर असतं. जशी एक लेक आपल्या माहेराला जाते ना, ती जशी राहते आनंदामध्ये. आम्हाला एक घर आहे, आश्रम आहे, पण ज्यावेळेस आम्ही तुमच्यामध्ये येतो ना, जशी एखादी आई आपल्या लेकीला विचारते ना, तुला हे खायचं का, हे नको ते खायचं, अशा माझ्या माऊल्यांनी, बाबा तुम्हाला हे खाऊ घालू का, ते खाऊ घालू का. हे प्रेम आहे. लक्षात घ्या, हेच प्रेम भगवंताचं होतं भगवंतासोबत. म्हणून त्या गोपिका राहू शकत नव्हत्या. हे प्रेम करता आलं पाहिजे, ही भक्ती करता आलं पाहिजे. आणि म्हणून भगवंत तिथे जातो. आणि ती ताकद ही तुमच्यामध्ये असते त्याला बोलवण्याची. एक स्पर्श करून मी सांगतो, सूरदास नावाचा भक्त होता, रोज भजन म्हणायचा. भगवंत त्याच्यासाठी मंदिरामध्ये त्या भगवंताचं भजन करत असताना रोज जेवणासाठी घेऊन यायचं. त्या भगवंतामध्ये सोबत त्या सूरदासासोबत बसायचं. एक दिवशी अंधाळा असणारा सूरदास खोल खड्ड्यामध्ये पडतो आणि आवाज दिला, सूरदास आज मी वृंदावनला चाललो, मग चालतो का. खड्ड्यामध्ये पडलेला सूरदास म्हणतो, बाळा अरे मला तर वृंदावनला यायचं ना रे. मी ज्याचे भजन म्हणतो ना, ज्याचं गाणं म्हणतो ना, मलाही यायचंय. खड्ड्यात पडल्यानंतर त्या भगवंताचा धावा करतो. तो लहान रोज जेवण घेऊन यायचा ना, भजन म्हणायचं, छान लहान बालक असणार सूरदासाच्या समोर. आवाज दिल्यानंतर, चल सूरदास चल, मी वरे लवकर तुला हात देतो. त्या दिवशी
त्या बालकाने त्या कानाने प्रत्यक्षात सूरदासला हात दिला खड्ड्यातून वरती काढण्यासाठी. हात दिल्याबरोबर सूरदासाने त्या कानाचा त्या बाळाचा हात पकडला, घट्ट हात पकडला. त्या बाळाने सांगितलं, सोड सूरदास, मला उशीर होतोय, मला वृंदावनला जायचंय. तू कोण आहे सांग. अरे मी तुझ्यासोबत गप्पा मारायचो ना गावातला, मी बालक नाही. नाही रे, कोण आहे सांग मला. सूरदास असं काय विचारतोस. अरे मी रोज तुझा मित्र आहे ना बालक, तुझ्यासोबत भजन म्हणायचो. नाही, अरे मला माणसातला आणि देवातला स्पर्श कळतो रे. तुझ्या हाताचा जो स्पर्श आहे ना, हा माणसाचा स्पर्श नाही. तू कोण आहे सांग. असं म्हटल्याबरोबर देवाला ओळखल्याबरोबर हात झटकला कानाने आणि निघून गेला वृंदावनमध्ये. त्या ठिकाणी सूरदासाच्या मुखातून एक शब्द निघाला आहे, लक्षात घ्या. सूरदास काय म्हणतो, हात छुड़ाए जात हो निर्बल जानी के मोय, हृदय से जब जाओगे सबल जानूंगा तोय. अरे काना, तू मला दुर्बल, मी अंधा असताना खड्ड्यात पडलो म्हणून तू माझा हात झटकून निघून गेलास ना, पण माझ्या भजनाने, माझ्या भक्तीने मी तुला माझ्या हृदयात बसवेल आणि या हृदयातून तू निघून दाखव, मग तुला मी समजेल की तू माझ्यापेक्षा बलवान आहेस. लक्षात घ्या. म्हणून काय म्हणतात, यत्र गायंती मद भक्ता तत्र तिष्ठामि नारद. जिथे भक्त माझे गायन करतात ना, कथा चालते ना, मला तिथं जावं लागतं देव म्हणतात. त्या सूरदासाने आपल्या भजनाने, गायनाने पुन्हा भगवंताला बोलवलं. लक्षात घ्या. म्हणून ही ताकद आहे तुमच्यामध्ये भजनाची. त्याला बोलवता आलं पाहिजे, ती भक्ती करता आली पाहिजे. लक्षात घ्या. म्हणून ही भक्ती, काल आपण पाहिलं की गोपिका त्याच्या वियोगामध्ये राहू शकल्या नाही, राहू शकल्या. तुम्हाला भगवंताकडे जाण्याचे अनेक मार्ग आहेत. तुमच्याकडे धन आहे ना, तुमच्याकडे संपत्ती आहे ना, तुम्हाला पैसे आहेत ना, पैशाच्या माध्यमातून भगवंताकडे जाता येईल. एखादा म्हणेल, बाबा माझ्याकडे पैसा नाही, मला कसं जाता येईल. त्यालाही भगवंताकडे जाता येतं. कसं. तुझ्याकडे पैसा नाही ना, नसू दे. इथे कथा चालली ना, इथे नवरात्र आहे ना, तू 9 दिवस इथे ये. इथं व्यापार करू लाग, त्याला दास्य म्हणतात, दास्य भक्ती म्हणतात. तू झाडून घे ना, तू पट्ट्या टाक ना, तू बाबांना वाढायचं काम. जे पैशाने जाता येतं पंगत करून, तुलाही जाता येतं, त्याला दास्य म्हणतात. एखादी माऊली म्हणेन, बाबा मला तर कमराने वागता येत नाही, झाडता येत नाही, मला कसं देवाकडे जाता येईल. आजे तुलाही देवाकडे जाता येतं, तू काहीच करू नको. तू फक्त 9 दिवस इथं बसून राहा, हातामध्ये माळा घे, गाठी घे, त्या भगवंताचं स्मरण कर, तुलाही भगवंताकडे जाता येतं. लक्षात घ्या. किती रस्ते भगवंताने सांगितले, अनेक रस्ते तुम्हाला भगवंताकडे जाण्यासाठी, पण ते समजलं पाहिजे. हे करत असताना, पंगत करत असताना, क्रिया करत असताना, कथा करत असताना, सप्ताह करत असताना, या गोष्टीमध्ये नुसता पैसा असून चालत नाही, तर त्याच्यामध्ये भक्ती आणि भाव पाहिजे. मला आज या सत्राच्या निमित्ताने जाता जाता हे सांगायचं, भक्ती आणि भाव या 2च गोष्टीवर बोलणार आहे मी. भक्ती असेल आणि भाव असेल तर तिथं देव आहे. भक्ती भाव नशे हृदयात, त्यासी भेटेल का भगवंत. भक्ती भाव जर नसेल तर करोडोची संपत्ती असेल तरी देव सप्त्यात येत नाही. लक्षात घ्या, कथेत येत नाही. हे ऐकत असताना भाव पाहिजे, भक्ती पाहिजे. म्हणून असं म्हटलेलं नारद भक्ती सूत्रामध्ये की भक्ती जैशी यथा व्रज गोपिकांना, व्रजातल्या गोपिकांनी जी भक्ती केली ती भक्ती कोणी केलेली नाही. एकवेळेस भगवंताने छाती दुखण्याचा बहाणा केला. नारदा, तू माझा भक्त आहेस ना रे, माझी छाती खूप दुखते, काय करू भगवंता. जो कोणी भक्त आहे ना, त्या पायाखालची रज माझ्या छातीला लावण्यासाठी देईल तर माझा प्राण जायचा राहील, माझी छाती दुखायची राहील, काय करू भगवंता. द्वारकेमध्ये पहा, कुणी जर रज आपल्या पायाखालची माती लावण्यासाठी जर दिली तर नारद गेला गावात सांगायचा, ऐका द्वारकानाथाची छाती खूप दुखते. कुणी आपल्या पायाखालची रज दिली ना, कृष्णनाथाची छाती दुखण्याची राहील. परंतु जो कोणी भक्त आपल्या पायाखालची रज देईल ना, त्याचा प्राण जाईल. पहा,
खूप फिरला द्वारकेमध्ये, खूप, कोणी द्यायला तयार नाही. मरायला कोणाला आवडतं. सुख तर सगळेच जण मागतात, आनंद सगळेच मागतात, मरावं कोणाला वाटतं देवासाठी? कोणी द्यायला तयार. नाराज होऊन पुन्हा आला भगवंत नारदाकडे, बघणारे काहीतरी कर, मी आता राहू शकत नाही, काहीतरी कर. आता काय करू भगवंताने शेवटी सांगितलं, जा त्या गोकुळामध्ये पहा, कोणी जर दिली मला रज माझ्या छातीला लावण्यासाठी तर. नारद निघाला. सकाळीच माझ्या गोपिका त्या ठिकाणी त्या यमुनेच्या घाटावरती पाणी भरायला आलेल्या असताना नारदाला प्रणाम केला. नारदाने सांगितलं, गोपींनो, कृष्णनाथाची छाती खूप दुखते, भगवंत राहील का नाही सांगता येत नाही, परंतु जो कोणी भक्त आपल्या पायाखालची माती देईल ना, त्या भगवंताची छाती दुखण्याची राहील. त्या गोपिकांनी विचार केला नाही कुठला. सांगितलं, नारदा, तो आमचा प्राण वल्लभ आहे, आमचा प्राण गेला ते चालेल, पण आमचा तो प्राण गेला नाही पाहिजे. कुठलाही विचार न करता पायाखालची माती दिली, नारदांनी घेतली, कृष्ण भगवंतापर्यंत येऊन पोहोचला. ती रज भगवंताने आपल्या छातीला लावली आणि नारदाकडे हसतायत. काय म्हणतात, नारदा, माती घेतली, लेप लावला, गोपिका तर जशाच तशाच, गोपिका कुठे गेल्या? आणि मग नारदाला हसतायत. तुम्ही स्वतःला भक्त म्हणतात, तुमच्याही पायाखालची देता येत होती ना, बोंबलत फिरत कशाला होती? तुझं आहे रे, तुझं कशी तरी जागा उल्हास, जवळ कथा चालय, जवळ मंदिर आहे, जवळ संत येत, पण आम्ही काशी, मथुरा, द्वारका इकडे देव धुतो. आम्हाला हे कळत नाही. ही भक्ती आहे, ही भक्ती समजणं महत्वाचं आहे. ही ज्यावेळेस तुम्हाला कळत ना संसारामध्ये, त्यावेळेस तुम्हाला देव भेटल्याशिवाय राहणार नाही. मला एक जणांनी विचारलं, महाराज एवढ्या गप्पा आणता, कथा करता, खरंच देव आहे का? जगामध्ये देव आहे का? मला प्रश्न पडला. पण कथा सांगतोय, छाती ठोक सांगितलं, हो देव आहे. तुम्ही दाखवू शकता? म्हटलं हो. माझ्यासोबत रोज देव गप्पा मारतो, जेवणासाठी येतो. म्हणे असं, मला दाखवू शकता का? म्हटलं हो. तुझा पत्ता लिहून दे मला. त्याने लगेच एक कागद काढला, ऍड्रेस काढला. मी पुणे जिल्ह्यामध्ये करंदी गावामध्ये अमक्या मंदिरापाशी शाळेच्या पाठीमागे राहतो. तो पहिल्या दिवशी निघून गेला. दुसऱ्या दिवशी आला. म्हणे, महाराज तुम्ही म्हटले ना देव दाखवतो. म्हटलं तुझं, अरे मी पत्ता विसरलो, पत्ता लिहून देतो. म्हटलं पुणे जिल्ह्यामध्ये करंदी अमक्या मंदिरापाशी शाळेच्या पाठीमागे जवळ मी राहतो. त्याही दिवशी मी ते वाचला आणि कुंडीमध्ये टाकून दिला. तो तिसऱ्या दिवशी आला. म्हणे, महाराज तुम्ही खोटं बोलता, आम्हाला माहिती असले महाराज हे खोटे बोलतेत. म्हणे, देव कुठं आहे का? दाखवतो म्हणता आणि खोटं बोलता. अरे म्हटलं, मी विसरलो, तुझा पत्ता दे. म्हणे, 2 दिवसापासून पत्ता देतोय. म्हटलं विसरलो, पुन्हा तुझा मला पत्ता दे. त्यांनी पुन्हा विचारला. आमका मी पाटील, पुणे जिल्ह्यामध्ये करंदी माझं गाव, मंदिरापाशी अमक्या ठिकाणी राहतो. ती चिठ्ठी घेतल्यानंतर मी सांगितलं, मी तुला तुझा पत्ता मागतोय, तू मला तुझा पत्ता, घराचा पत्ता देतोस, तुझ्या नावाचा पत्ता देतोस. ज्या दिवशी तुला कळलं ना तू कुठून आलास, त्या दिवशी तुझ्या आणि तुझ्या देवाची भेट झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात घ्या, आम्ही आमच्या स्वतःचा आणि आमच्या घराचा पत्ता देत असतो. जेव्हा तुला कळलं ना तू कुठून आलास, त्या दिवशी तुझी आणि तुझ्या देवाची भेट झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हे भक्ती आणि भावाने कळत. पुढे मी तुम्हाला भागवतातली कथा सांगणारे आणि कथा संपणारे. आज उशीर झाला, पुढे आज समाप्ती आपली चालेल ना? थोडं चाललं तर रोजच आपल्याला खायचे, जेवायचे, झोपायचे, संसार करायचा आहे. आज शेवटचा दिवस, उद्या नाही येणार मी तुम्हाला कथा सांगणार. भागवतामध्ये ज्यावेळेस वनवास संपल्यानंतर पांडवांचा कृष्णनाथाने सांगितलं, अरे त्यांचं राज्य त्यांना देऊन टाक, त्यांच्या वाट्यास. कोणाला सांगितलं? दुर्योधनाला. दुर्योधन काय म्हणतो? सुच्चाग्रम नैव दास्यामि विनायुद्धेन केशव. युद्ध केल्याशिवाय सुईच्या अग्रभागावरती एवढेही राज्य मी माझ्या भावाला देणार नाही. आपल्यालाही समजावून सांगत असतात कधी गावामध्ये कोणी, अरे असं नको करू, त्यांचं त्यांना देऊन टाकणार. परंतु अहंकार माणसाला जगू देत नाही. लक्षात घ्या.
कृष्णनाथ निघून गेले. इकडे दुर्योधनाचा मामा शकुनी सांगितलं, दुर्योधना इकडे. हे सगळं पांडवांचा करता धरता कोण असेल तर तो वासुदेव कृष्ण. त्याला संपवलं का सगळं आपलंच. वासुदेवाला पहिलं संपवून टाकू. तो एक दृष्ट रचना करेल. दृष्ट रचना त्या ठिकाणी महलामध्ये करण्यात आली. आणि इकडे भगवंताला निमंत्रण द्या, प्रीती भोजनाचं नाटक करून निमंत्रण देण्यात आलं. त्या दिवशी हा झालेला प्रकार माझ्या विदुराने ऐकला. आणि विदुर समजून सांगतो दुर्योधनाला, दुर्योधना अरे त्यांचं राज्य त्यांना देऊन टाक. त्यावेळेस दुर्योधनाने एक शब्द दुर्योधनाला विदुराला बोललेला आहे.